नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील 2 पुरुष पुरावे घेऊन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडे आले होते. मात्र तृप्ती देसाई यांनी त्याच्यावर कारवाई न करता सेटलमेंट केली असा गंभीर आरोप त्यांच्यावर केला जातोय. माझ्यासोबत स्वतः तृप्ती देसाई आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, इतका गंभीर आरोप तुमच्यावर केला जातोय, ते 2 कोण जे पुरुष आहेत तुमच्याकडे आले होते का? नेमकं काय झालं? हे बघा, हे प्रकरण गंभीर आहे, परंतु आरोप हास्यास्पद आहे. कारण माझ्याकडे अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते श्रीरामपूरच्या वर्तमानपत्रात जेव्हा 2025ला आलं त्यावेळेला त्या संपादकाने फोन केला होता, तेव्हा बातमी छापलेली होती आणि तेव्हा मला सांगितलं होतं की ताई, या संदर्भामध्ये काही पेनड्राईव्ह येणार आहेत आणि ते आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहे. परंतु ती बातमी प्रसिद्धीला आल्यानंतर जे आहे ते अशोक खरात काही लोक अलर्ट झाले आणि जे पेनड्राईव्ह आम्हाला मिळणार होते ते मागच्या वर्षी काही मिळू शकले नाहीत. पण 5 मार्च 2026ला काही लोक नाशिकचे आणि नगरचे, म्हणजे आता 15 दिवसापूर्वी, म्हणजे आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे इच्छाच अशी होती त्यांची की महिला दिनाच्या दिवशी जे आहे ते हे प्रकरण बाहेर यावं आणि ते माझ्याकडे आलेले होते. माझ्याकडे ते पेनड्राईव्ह घेऊन आले. काही त्यातले गंभीर व्हिडिओ जे लैंगिक शोषणाचे, जे विकृतीचे, काही त्यात अल्पवयीन महिला आहेत, काही राजकीय महिला आहेत, काही म्हणजे सरकारी अधिकारी आहेत उच्च पदस्थ, त्या महिलांचे मी व्हिडिओ सुद्धा पाहिले. आणि हे गंभीर प्रकरण जेव्हा त्यांची अशी इच्छा होती की मी 6 मार्चला त्याबाबत पत्रकार परिषद घ्यावी, परंतु त्यावेळेला त्यांनी मला असंही सांगितलं की अशोक खरातच्या ह्या ज्या काही पेनड्राईव्ह किंवा हे जे काही पुरावे आहेत हे आम्ही बाहेर घेऊन फिरतोय आणि कुठंतरी कारवाई करणार आहे हे खरातला माहित असल्यामुळे तो परदेशात जाण्याच्या पण तयारीत आहे. आणि त्यामुळे मग मी ठरवलं की आपण पत्रकार परिषद घेऊन, फिर्यादी महिला जर नसेल तर तातडीनं गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत तो परदेशात पळून जाऊ शकतो. आणि म्हणूनच मी त्या सगळ्या लोकांना जे आहे, म्हणजे जे 2 लोक सांगताय ते लोक माझ्याकडे आले नव्हते, माझ्याकडे वेगळे लोक आलेले होते. आणि मग त्यांना आम्ही जे आहे ते पोलिसांकडे पाठवलं. ते नगरच्या एसपींकडे गेले. नगरच्या एसपींना ही सगळी परिस्थिती जी आहे ती त्यांनी आधी दाखवली होती. माझ्याकडे भेटून गेल्यानंतरही सगळं जे आहे ते पेनड्राईव्ह वगैरे दिला. आणि मग नगरच्या एसपींनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पेनड्राईव्ह पोहोचवले. आणि मुख्यमंत्र्यांनी हे सगळे पेनड्राईव्ह, हे सगळं जे काही कांड, हे जे काही अश्लील व्हिडिओ पाहिले. आणि मग मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते नाशिकच्या पोलिसांना फोन केला की नाशिकमध्ये हे घडतंय आणि आम्हाला दुसऱ्या जिल्ह्यातून जे आहे ती माहिती येते, नाशिकचे पोलीस काय करतायत, तातडीनं तुम्ही मुसके आवडा. आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश आल्यानंतर मग फिर्यादी महिलेला बोलवलं गेलं आणि आपण बघितलं असेल की अशोक खरातला अटक झाली. म्हणजे हे जे प्रकरण पूर्णपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली त्याच्यापर्यंत ही जी एक टीम काम करत होती त्या टीमचा मी एक सदस्य आहे. आणि याचा मला अभिमान आहे की माझ्यामुळे ही प्रकरण दाबलं गेलं नाही तर हे बाहेर आलं. मी जर पत्रकार परिषद घेऊन फक्त प्रसिद्धीला आले असते तर कदाचित अशोक खरात हा परदेशात गेला असता. तर तो परदेशात जाऊ नये, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. ह्या महिलांवर, मुलींवर जे अत्याचार आहेत या फाईल्स सगळ्या बाहेर येणं गरजेचं होतं. आणि म्हणून माझ्याकडे 5 मार्चला तक्रार आल्यानंतर 6 मार्चला ती एसपींकडे पाठवणं, 6 मार्चला रात्री ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि मुख्यमंत्र्यांनी आपण बघितलं असेल की तातडीने घेतलेली कारवाई असेल तर चांगलं काम करण्यासाठी मी पुढाकार घेतला. आणि मग आता काय होतंय की या प्रकरणात तुम्ही रुपाली चाकणकर यांच्यासोबत तडजोड केली, जवळपास 1 ते 2 कोटी रुपये घेतले असा देखील आरोप तुमच्यावर केला गेला. हे बघा, मी चळवळीतली कार्यकर्ती आहे. चळवळीतला कार्यकर्ता जो आहे तो कशा पद्धतीचा प्रामाणिक काम करतो तुम्हाला माहितीये. जर सेटलमेंट करायच्या, पैसे घ्यायचे किंवा असले जर काही सवय असती किंवा असलं जर काही करायचं असं, मी कधीच राजकारणात गेले असते. मी प्रामाणिकपणे काय करते, कधी कधी आंदोलन करताना बघितलं असेल किती आर्थिक अडचणी आमच्याकडे येतात, आम्ही कधी कुणाचा सपोर्टही घेत नाही. परंतु अशा पद्धतीचे आरोप जे झाल्यानंतर दुःख याचं होतंय की जो प्रामाणिक काम करतो त्याला बदनाम करण्याचं काही राजकीय महिला काम करतायत. म्हणजे स्वतः प्रसिद्धीत येण्यासाठी दुसऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला बदनाम करायचं काम तुम्ही जे करताय ना, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि राहिलाच रुपाली चाकणकरांबरोबर बोलण्याचा प्रश्न, रुपाली चाकणकरांना फोन करायचा संबंध येतो कुठे? त्या जेव्हापासून महिला आयोगाच्या अध्यक्षा झालेल्या आहेत तेव्हापासून सगळ्यात पहिला, म्हणजे अगदी 2021 पासून जे आहे त्यांच्यावर आरोप करणारे मी एकमेव आहे. कदाचित त्यावेळेला त्यांच्या मैत्रीण होत्या. आम्ही पहिल्यापासून रुपाली चाकणकरांच्या विरोधात आहे. आणि अशा पद्धतीचं दुष्कृत्य करणाऱ्या माणसाच्या बाबतीत असे व्हिडिओ किंवा असे काही पुरावे आल्यानंतर त्यांच्याबरोबर तडजोड करणं किंवा त्यांच्याशी अशा गोष्टी करणं, एवढ्या नीच पातळीला जाणारी कार्यकर्ते मी नाही. आरोप का केले जातात अचानकच असं, म्हणजे हे प्रकरण सुरू असताना आज अचानक तुमच्या नावावर अशा प्रकारचे आरोप केले जातात, त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? मला असं वाटतंय की नगर आणि नाशिकचे जे लोक पेनड्राईव्ह घेऊन माझ्याकडे आले ते या राजकीय महिलांकडे का गेले नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ का पोचले नाहीत, तो विश्वास लोकांनी माझ्यावर का दाखवला.
आणि माझ्यापर्यंत आले म्हणूनच ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले हे मी तुम्हाला सांगते. कारण अनेक राजकीय लागेबांधे असल्यामुळे त्या लोकांना कुठल्याही राजकीय महिला नेत्याकडे किंवा राजकीय लोकांकडे जायचं नव्हतं आणि कदाचित हे सगळं प्रकरण माझ्याकडे आलं, आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवलं. ही पोटदुखी कदाचित अनेक जणांना असेल किंवा आमच्या या प्रकरणामुळे, आम्ही हे प्रकरण बाहेर काढल्यामुळे आता जे आमच्यावर आरोप करतायत त्यांना प्रसिद्धीच आमच्या टीमच्या कामामुळे मिळालेली आहे. आम्ही जे मुख्यमंत्र्यांपर्यंत हे काम पोहोचवलं किंवा ही जी खरातवर कारवाई झाली त्या टीमची सदस्य जी आहे, जे कोणी लोक असतील, काही लोक जी आहेत ती घाबरून किंवा पुढे काही गोष्टी येऊ नयेत किंवा त्यांचा चेहरा समोर येऊन, सर्वसामान्य घरातली लोक आहेत त्यामुळे त्यांची नावं मी घेणार नाही. परंतु त्यांची काल एसआयटी चौकशी पण झाली आहे. जी माझ्याकडे लोक आले होते त्यांची एसआयटी चौकशी झाली आहे. काल पीडितांचे काही नंबर दिले होते, त्या पीडितांचे काल स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले. त्यामुळे आमच्यावर अशा पद्धतीचे बदनामीकारक आरोप करायचे, मला असं वाटते की प्रसिद्धीला हपापलेले काही लोक जे आहेत ते प्रसिद्धीला येण्यासाठी दुसऱ्यांची बदनामी करून प्रसिद्धीला जर तुम्ही येत असाल तर त्याचा काहीच संबंध नाही. अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर तरी तुम्ही करू नये. ज्यांनी 2-2, 4-4 पक्ष बदललेत त्यांनी तरी माझ्यासारख्या ज्या आहेत त्या एकनिष्ठ कार्यकर्तीवर आरोप करू नये. ताई, खरं तुम्ही सांगता जे 2 लोक आले, 2 लोक नेमकी कोण होती, त्यांचा त्या आश्रमाशी काय संबंध होता, तुमच्याकडे जे काही पेन ड्राईव्ह ते घेऊन आले होते त्याच्यामध्ये नेमकं काय होतं? कारण का या संपूर्ण प्रकरणात कोणी म्हणते 50 व्हिडिओ आहेत, कोणी म्हणते 200 आहेत, कोणी म्हणते 500 पेक्षा जास्त आहेत. तर तुमच्याकडे जो पेन ड्राईव्ह, तुमच्याकडे जे काही पुरावे घेऊन आले होते त्यांच्याकडे नेमकं काय काय होतं आणि किती व्हिडिओ होते? ज्या 2 लोकांची नावं येत आहेत ते 2 लोक माझ्याकडे अजिबात आले नव्हते. माझ्याकडे जी लोक आलेली आहेत त्यातली एक व्यक्ती जी आहे ती खरात बरोबर आधी जी आहे ती त्याच्याबरोबर असायची आणि दुसरी व्यक्ती जी आहे की ज्याला वाटत होतं की हे प्रकरण सगळं बाहेर आलं पाहिजे, महिलांचं शोषण थांबलं पाहिजे, अशी काही लोक आणि त्यांच्याबरोबर आणि 2-3 लोक होती, ती सगळी माझ्याबरोबर आलेली होती. आणि त्यांची इच्छा तीच होती की हे प्रकरण फक्त पेपरला नाही आलं पाहिजे तर याच्यात ऍक्शन झाली पाहिजे आणि ती ऍक्शन व्हावी म्हणून त्यांनी माझ्याकडे धाव घेतली आणि आपण बघितलेलं की ती आता ऍक्शन झालेली आहे. ओके, तर या संपूर्ण प्रकरणात तुम्ही आणखी सनसनाटी दावा केला तो म्हणजे कॅप्टन अशोक खरात त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. तर नेमकं तुम्हाला काय सूचित करायचं, कधी कोण करणार, तुमच्याकडे काय माहिती आहे? मला एका पीडितेचा नाशिकमधून फोन आलेला होता आणि तिने सांगितलं की ताई हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी जे आहे ते अशोक खरातला संपवणार आहेत आणि त्याला जेव्हा पोलीस कोठडी 24 तारखेपर्यंत आहे त्याला नाशिक जिल्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्याच वेळेला तो झटापटीत किंवा ऐकत नाही किंवा तो पळून जाण्याच्या तयारीत होता म्हणून त्याला ठार मारलं जाणार. आणि मलाही वाटतंय की अनेक राजकीय लोकांचे लागेबांधे किंवा अनेक राजकीय विकेट याच्यामध्ये पडू शकतात. काही लोकांचे जे आहेत ते जमिनीशी संबंध, आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध काही सरकारी अधिकाऱ्यांचे समोर येऊ शकतात. त्यामुळे अशोक खरातला संपवण्याचा डाव आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की हा डाव ज्यांनी आखलेला आहे त्याचा तपास करून मुख्यमंत्र्यांनी हा डाव उधळून लावावा. या संपूर्ण प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप सातत्याने केले जातात. मात्र अजूनही त्यांच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष अजूनही आहेत, त्यांना सह आरोपी केलं जावं अशी देखील मागणी केली जाते. इतकंच नाही तर त्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार आहेत असाही आरोप त्यांच्यावर केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? हे बघा, सनसनाटी बातमी यावी म्हणून स्टेटमेंट देणाऱ्यातली मी नाहीये, परंतु रुपाली चाकणकर ज्या आहेत यांची आता प्रदेशाध्यक्ष पदावरून जी आहे ती सुनेत्रा वहिनीने हकालपट्टी करावी अशी माझी मागणी आहे. आणि त्यांनी मग अगदी खेमणारांवर आणलेला दबाव असेल त्याच्यामध्ये जे आहेत त्या पत्रकार संपादकांनी सांगितलं की कशा पद्धतीने दबाव आणला, कशी